नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे क्लास 9 सायन्स लेसन नंबर 5 दॅट इज द ऍसिड बेसेस अँड सॉल्ट्स. आणि याची जी काही एमसीक्यू आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर तुम्हाला क्लास 9 चे इतर व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे, आयडेंटिफाय अन ऍसिड सबस्टन्सेस फ्रॉम द अमॉंग द फॉलोइंग. आता खाली आपल्याला काही सबस्टन्सेस दिले आहेत, NaOH, CaO, S2CO3, KOH. तर तुम्हाला सांगायचं आहे की ऍसिडिक सबस्टन्स कोणता आहे. तर सर्वात अगोदर दोन गोष्टी समजून घ्या. ऍसिडिक सबस्टन्स कोणकोणते असतात बघा. आता बघा, ज्यांचा जो पीएच असतो बघा, ज्यांचा पीएच जर लेस दॅन 7 असेल, बघा लेस दॅन 7 जर एखाद्या सबस्टन्सचा जर पीएच असेल, ठीक आहे, लेस दॅन 7 जर एखाद्या सबस्टन्सचा जर पीएच असेल तर आपण त्याला काय म्हणणार, ऍसिडिक सबस्टन्स म्हणणार, आहे की नाही. आणि एखाद्या सबस्टन्सचा जो पीएच आहे तो ग्रेटर दॅन आहे 7, म्हणजे 7 पेक्षा जास्त आहे, तर तो होईल बेसेस, म्हणजे ते बेस होईल. ठीक आहे. तर दोन गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. आणि हे झालं. त्यानंतर बघा, एखादा जर सबस्टन्स असेल तो जर H प्लस आयन जर डोनेट करत असेल किंवा देत असेल दुसऱ्याला, तर याला म्हणायचं ऍसिडिक सबस्टन्स. आणि एखादा सबस्टन्स बघा OH निगेटिव्ह जर आयन्स जर डोनेट करत असेल, देत असेल, तर त्याला म्हणायचं बेस म्हणायचं. ठीक आहे. या दोन गोष्टी तुम्ही इथं लक्षात घ्या. मग इथं उत्तर काय होणार आहे तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, इथं आपल्याकडे काय काय आहे इथं ध्यानात ठेवा. इथं जर बघितलं आपण तर इथं तुमच्याकडे S2CO3 हे तुमचं इथं उत्तर होणार आहे, म्हणजे ऑप्शन सी इज द राईट आन्सर. कारण S2CO3 सोबत जर रिएक्शन झाली वॉटरची, ठीक आहे, तर हे हा काय करणार आहे, तर तो हायड्रोजन आयन्स तो काय इथं डोनेट करणार आहे. ठीक आहे. जाऊया समोर. त्यानंतर आहे आउटर मोस्ट सेल ऑफ द Cl ions contains डॅश 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 इलेक्ट्रॉन. म्हणजे जो क्लोरीनचा ॲटम आहे, ठीक आहे, क्लोरीनचा आयन इथे दिलेला आहे आपल्याला, तर याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील. बघा मित्रांनो, जो काही क्लोरीन आहे, क्लोरीनचा जो काही ॲटॉमिक नंबर असतो तो असतो 17. ठीक आहे. किती असतो 17. आणि जर याला आपण शेल वाईज जर आपण त्याला डिस्ट्रीब्यूट केलं तर पहिल्या शेल मध्ये 2 असणार, नंतरच्या शेल मध्ये 8 असणार, आणि लास्ट वाल्या शेल मध्ये म्हणजे तिसऱ्या शेल मध्ये असणार 7. ठीक आहे. पण इथं काय आहे, Cl निगेटिव्ह आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉन यानं काय घेतलेलं आहे, दुसऱ्या एखाद्या ऍटम कडून घेतला, म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता झालेलं आहे 288. म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये इथं 8 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे ऑक्टेट पूर्ण झालेला आहे. आणि ऑक्टेट पूर्ण झालेला आहे त्याच्यामुळे याच्यावर जे काही साइन आलेलं ते आलेलं आहे मायनस, कारण इलेक्ट्रॉनची संख्या इथं वाढलेली आहे. म्हणजे जो काही क्लोरीन आयन आहे त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये असतील 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे डी हे बरोबर होणार आहे. चला जाऊया समोरच्या क्वेश्चन कडे. थर्ड क्वेश्चन आहे, द पीएच स्केल रेंजेस फ्रॉम 1 to. आता जी पीएच स्केल आहे याची रेंज इथं आपल्याला सांगायची आहे, किती असते. तर बघा मित्रांनो, 1 to असते 14 पर्यंत. काय असते, 1 to 14 पर्यंत. बघा, आता एखादा सबस्टन्स असेल त्याचा जर पीएच 7 पेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण ऍसिडिक म्हणणार. ठीक आहे. आणि एखाद्याचा पीएच जर 7 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण बेसिक सबस्टन्स म्हणणार किंवा बेस सबस्टन्स म्हणणार. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागेल. मग वॉटरचा पीएच किती आहे, कोणी सांगेल का वॉटरचा पीएच किती आहे. तर वॉटरचा पीएच असतो 7. त्याच्यामुळे जे वॉटर आहे हे कसं आहे, न्यूट्रल आहे. म्हणजे इथं जी रेंज आहे आपली ती आहे 1 to 14. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. चला जाऊया समोरच्या क्वेश्चन कडे. समोरचा क्वेश्चन आपल्याला दिला आहे, पीएच ऑफ द बेसिक सोल्युशन. जे बेसिक सोल्युशन असतं त्यांचा पीएच किती असतो, तुम्हाला अगोदर सांगितलं मोर दॅन 7, आहे की नाही, अगोदर तुम्हाला सांगितलंय, म्हणजे ऑप्शन ए इज द राईट. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन हॅज अ पीएच 7. म्हणजे कोणत्या सोल्युशनचा पीएच आहे तो 7 आहे. तर तुम्हाला अगोदर सांगितलं जो वॉटर आहे त्याचा पीएच आहे तो 7 आहे, मीन्स ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. त्यानंतर आपण जाऊया 6व्या क्वेश्चन कडे. 6वा क्वेश्चन आपल्याला दिला आहे, रिएक्शन बिटवीन द NaOH
अँड HCl प्रोड्यूस an साल्ट. म्हणजे बघा, जर आपण NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि HCl, ठीक आहे, यांची जर रिॲक्शन केली, ठीक आहे, यांची जर रिॲक्शन केली तर कोणता साल्ट तयार होणार आहे? न्यूट्रल साल्ट होणार आहे, ऍसिडिक साल्ट होणार आहे की बेसिक साल्ट होणार आहे? सर्वात अगोदर बघा, NaOH, ठीक आहे, हा आहे एक ऍसिड, प्लस HCl हा आहे बेस. या दोघांची जर रिॲक्शन झाली तर NaCl सोडियम क्लोराईड म्हणजे एक साल्ट तयार होणार आहे की नाही? आणि याचा जो pH असणार तो असणार 7. या साल्टचा जो pH आहे तो आहे 7 प्लस H2O हा प्रोडक्ट आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जो काही प्रोडक्ट असेल तो कसा असेल? न्यूट्रल साल्ट असणार आहे. त्यानंतर बघा, द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन टेक प्लेस इन. आता जी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असते ही कशाच्या मध्ये होत असते? ऍसिडच्या मधामध्ये होत असते, ऍसिड बेसच्या मधामध्ये होत असते, बेस आणि साल्टच्या मधामध्ये होत असते, की बेस आणि इंडिकेटरच्या मधामध्ये होत असते? याचं उत्तर जर बघितलं तर ऍसिड आणि बेस यांची जर रिॲक्शन झाली, ठीक आहे, म्हणजे न्यूट्रलायझिंग जे रिॲक्शन असते टेक प्लेस बिटवीन द ऍसिड अँड बेस. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. त्यानंतर आहे ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल रिॲक्ट विथ द बेस टू प्रोड्यूस. बघा, एखाद्या नॉन मेटलचा जर ऑक्साइड असेल आणि जर तो बेस सोबत रिॲक्ट झाला तर काय प्रोड्यूस होणार आहे हे आपल्याला इथं सांगायचं आहे. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर. सॉल्ट आणि वॉटर हे इथं तयार होणार आहे. त्यानंतर आहे ऍसिड्स आर सोर टू टेस्ट. म्हणजे जे ऍसिड असतात हे चवीला आंबट असतात, हे बरोबर आहे का? इज इट ट्रू ऑर फॉल्स? म्हणजे बरोबर आहे की चूक आहे? तर इट इज अ ट्रू, हे बरोबर आहे. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. त्यानंतर जाऊया 10 क्वेश्चन कडे. बेसिस आर बिटर टू टेस्ट. म्हणजे जे बेसिस असतात हे चवीला बिटर असतात, कडू असतात. तर हे ट्रू आहे एकदम, ठीक आहे, याच्यामध्ये काही समजून घेण्याची गोष्ट नाही आहे. ऍसिड कंटेन्स, आता जे ऍसिड असतात त्याच्यामध्ये कोणते बेसिक रॅडिकल असतात? H प्लस असतात की OH नेगेटिव्ह असतात? तर H प्लस असतात. H प्लस आयन्स त्याच्यामध्ये असतात. त्यानंतर बेसिस कंटेन, बेसिसमध्ये काय असतात? तर OH नेगेटिव्ह आयन्स असतात, ठीक आहे, ऍसिडिक रॅडिकल आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आहे pH व्हॅल्यू ऑफ द ऍसिडिक सोल्युशन इज. म्हणजे जे ऍसिडिक सोल्युशन असतात त्यांची pH व्हॅल्यू किती असते? आपण अगोदर सांगितलं लेस दॅन 7 असते. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. pH व्हॅल्यू ऑफ द बेसिक सोल्युशन, जे बेसिक सोल्युशन असतात त्यांची pH व्हॅल्यू किती असते? तर अगोदर सांगितलं होतं ग्रेटर दॅन 7. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. कटायन इज, आता कटायन असतात त्यांच्यावर काय असतात? म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स असतात की निगेटिव्ह आयन्स असतात? जे कटायन्स असतात हे असतात पॉझिटिव्ह आयन्स. अनायन इज काय असतात? पॉझिटिव्ह आयन्स असतात की निगेटिव्ह आयन्स असतात? तर ऑप्शन बी इज द राईट, नेगेटिव्ह आयन्स. त्यानंतर आहे कटायन इज ऑल्सो नोन ॲज. कटायनला आपण काय म्हणतो? तर कटायनला आपण इथं बेसिक रॅडिकल सुद्धा असं म्हणतो. अनायन इज ऑल्सो नोन ॲज, अनायनला आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो? तर त्याला आपण ऍसिडिक रॅडिकल म्हणून सुद्धा ओळखतो. तर बघा मित्रांनो, हे होते बेसिक MCQ ऍसिड बेस अँड साल्ट्स वर. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.